नमस्ते विद्यार्थी मित्र हो. मी खरात सर माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके. आपण यापूर्वी 1 ते 3 प्रकरणापर्यंत रेग्युलर आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण मॅथ्स सेकंड यामधील बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री यातला आपण रिव्हिजन म्हणून भाग घेणार आहोत. यापूर्वी अभ्यासलेला रिव्हिजन भाग घेणार आहे. ओके. फर्स्ट पॉइंट इथं पॉइंट लाईन प्लेन. वी नो दॅट द पॉइंट लाईन अँड प्लेन इज डू नॉट डिफाइन्ड, म्हणजे त्यांची व्याख्या करता येत नाही. बट द लाईन अँड प्लेन्स आर सेट्स ऑफ पॉइंट. रेषा आणि प्रतल हे बिंदूंचं काय आहे? बिंदूंचा संच आहे. सेकंड पॉइंटला टेल्स दॅट द लाईन्स इज युज्ड इन द सेन्स. रेषा ही नेहमीच कशा स्वरूपात वापरली जाते? स्ट्रेट लाईन. मीन्स दॅट वी ड्रॉ अ लाईन. तुम्ही ज्यावेळेस रेषा काढता त्यावेळेस ती स्ट्रेट लाईन असा त्याचा संबोध केला जातो. नेक्स्ट पॉइंट विल बी स्टडीड कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. बिंदूचे निर्देशक आणि अंतर. ड्रॉ अ लाईन. इन दिस लाईन denote a number with that center is the 0, right hand side is the positive number and left hand side is the negative number. Okay. In this number line there denote point A, point B, point C, point D, point F, point G, point H, point S, point O. Okay. In this number line A, B, C, these are the point, and point A is the coordinate is 1. Coordinate is a 1. Point B coordinate is 2. Similarly, we tell that point H coordinate is a -3. Okay, understand? Means that these are the point and these are this number 2 is the coordinate of point B. ओके. मीन्स दॅट या संख्या रेषेवरती ए बी सी हे जे आहेत आपण जे दाखवलेले ते बिंदू आहेत आणि त्याखालील जे नंबर आहेत त्याला आपण निर्देशक म्हणतो, त्याला आपण कोऑर्डिनेट असे म्हणतो. यानंतर आपण डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट म्हणजे 2 बिंदूतील अंतर काढण्यास शिकूया. आपण कोणत्याही 2 बिंदूतील अंतर काढण्यासाठी. ओके. एक्झाम्पल डिस्टन्स GC. डिस्टन्स GC, point GC. These 2 points calculate distance. Okay. Hence, we firstly know that the coordinate of point G, the coordinate of point G, and the coordinate of point C. Okay. Hence, we write the answer. The coordinate of point G and C are which are G -2 and C is the 3 respectively. Okay. Then which number is greater and smaller? -2 and 3. There is the 3 is greater than -2. Hence distance GC is equal to 3 minus in bracket -2. लक्षात घ्या. जीसीचं अंतर काढायचं आपल्याला या ठिकाणी मोठी संख्या पहिल्यांदा घ्यायची. ग्रेटर नंबर इज 3 बिकॉज दीज आर द पॉझिटिव्ह. ओके. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 3 मायनस वजा करायचे म्हणून मायनस, बट नंबर 2 इज द निगेटिव्ह साइड. हेन्स -2 इज इक्वल टू मायनस प्लस. हेन्स 3 + 2 इज इक्वल टू 5. डिस्टन्स GC is equal to 5. GC is equal to 5.
द डिस्टन्स बिटवीन, लक्षात घ्या, द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट इज नॉन निगेटिव्ह. कोणत्याही दोन बिंदूतील अंतर हे नेहमीच पॉझिटिव्ह असतं, म्हणजे निगेटिव्ह नसतं. जे आन्सर तुमचं येणार आहे ते कधीही निगेटिव्ह येणार नाही. नेक्स्ट पॉइंट वी स्टडी, द पॉइंट इज द बिटवीननेस, मीन्स दॅट द दरम्यानता. इफ P, Q, R are 3 points. P, Q, R are the 3 points. Distinct collinear point. Collinear means एक रेषीय बिंदू आहेत. ओके, देर आर 3 possibilities. जर हे 3 बिंदू असतील, एक रेषीय असतील, तर 3 शक्यता असतात. फर्स्ट, P, Q, R means that point Q is between point P and R. Then second possibilities, point R is the between point Q and P, and last possibility is point R is the point Q R, then P. पहा, पहिल्यामध्ये Q हा बिंदू P आणि R च्या मध्ये आहे. पॉइंट R is the between Q and P. Point P is the between R and P. These are the 3 possibilities. Hence, we written this that the distance QR. Okay, distance QR. Distance PR is equal to distance PQ plus distance QR. Then we tell that these are the betweenness. म्हणजे लक्षात घ्या, जर P आणि R या दोन्ही बिंदूंचं अंतर हे PQ आणि QR यांच्या बेरजे इतकं असेल तर त्याला आपण दरम्यानता आहे असे म्हणतो. And this betweenness is written that P, Q, R. सेम या ठिकाणी तसंच असणार आहे. डिस्टन्स QP is equal to distance QR plus RP, as well as we tell that distance RQ is equal to distance RP plus PQ. Okay. Example is the on a number line ABC are such. Line ABC on number line point A, B and C are such that distance AB is equal to 6, distance BC is equal to 13, distance AC is equal to 7. Which of the point? These are the point between the other two. Answer is written. सर्वात मोठी दोन डिस्टन्स कोणता आहे, म्हणजे मोठं अंतर कोणतं आहे ते पहिल्यांदा शोधायचं. याच्यामधलं 13 म्हणजे कोणता डिस्टन्स असणार आहे, डिस्टन्स BC is equal to 13. Equation first. Then other 2 points means other 2 distance. Distance AB plus distance AC is equal to 6 plus is equal to 13. Second, लक्षात घ्या, या ठिकाणी आपण सपोज these 3 points A, B and C, these are the point BC because the largest distance is the 13, hence this point is the BC, hence end point is the BC is the 13, distance is 13, and the another point is the A in between. Okay, then we test that hence distance BC is equal to, this distance is equal to distance AB plus distance AC. Hence point A is between which point? Point B and point C. Hence point A is
between point B and C. Okay. In this video, these are the revision. Hence, solve the practice set 1.1. याच्यामध्ये आपण रिव्हिजन म्हणून हा भाग घेतलेला आहे. याच प्रकरणातला सराव संच मीन्स प्रॅक्टिस सेट 1.1 हे सोडवायचं आहे आपण.